नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऑक्सिरीजचे बोर्ड दिसायला लागले की ओळखायचं की आपण पुण्यातले गणपती बघायला आलेलो आहोत. आज अनंत चतुर्दशी आहे आणि आज आपण बघायला चाललेलो आहोत पुण्याची गणपती विसर्जन मिरवणूक. आपण पहिल्यांदा अलका टॉकीज मध्ये जाणार आहोत आणि तिथनं लक्ष्मी रोडला पुढे जाऊ. मी एकदम बेसिक व्हिडिओ बनवत आहे, ना एडिट ना जास्त व्हिडिओ शूटिंगसाठी एफर्ट, कारण प्रचंड गर्दी असते, नियोजन हे नेहमीच शून्य असतं. दुपारचे साधारण 1:30 वाजलेले आहेत आणि मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती हा अलका टॉकीज या ठिकाणी आलेला आहे. हे म्हणत आहेत की साधारणतः 1 तास आम्ही लवकर पोहोचलेलो आहोत अलका टॉकीजमध्ये, अलका टॉकीजच्या चौकात. हा अलका टॉकीज चौक म्हणजे काय की टिळक रोड, लक्ष्मी रोड या ठिकाणून गणपती हे येत असतात. मानाचे 5 गणपती आहेत ते लक्ष्मी रोडवरूनच येतात आणि अलका टॉकीजमध्ये, अलका टॉकीजचा जो चौक आहे त्या ठिकाणी हे सगळेजण आपली प्रात्यक्षिकं वगैरे जे काय आहे ते दाखवतात. आपल्या साध्या भाषेमध्ये आपला शो हा दाखवत असतात. आता पुण्याचं मला हे गणित फ्रेमचं समजलेलं नाही आहे की एक मंडळ 5-5, 6-6 पथकं लावतं. त्यामध्ये ढोल असतात, बँजो असतात वगैरे असं काही काही यांचं असतं. आता हा जो आहे हा रमणबाग ढोल पथकाचा संघ आहे सगळा. तसं बघायला जर गेलं तर पुण्यातली विसर्जन मिरवणूक जे म्हणतात ना की 45 तास चालली, 46 तास चालली, 2 दिवस चालली, तसं बघायला गेलं तर एवढा वेळ चालायसारखं असं काहीही या मिरवणुकांमध्ये नसतं. फक्त एक जे आहे ते जे काही ही 7 मंडळ आहेत, या 7 मंडळांची मक्तेदारी ही या रोडवर पूर्णपणे चालते. ही जी काही मंडळं आहेत ही संध्याकाळपर्यंत जागाच सोडत नाहीत आणि त्यामुळं बाकीची जे काही 1000 मंडळं असतील ती 1000 मंडळं त्यानंतर येतात. त्यामुळं जे काही आहे ते ही मिरवणूक 40 तास चालली, 45 तास चालली असं यांचं यामागं चालू असतं. हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. हे जे काही संस्कृती सगळेजण म्हणत असतात ना, तर दुसऱ्यांना सुद्धा समान संधी द्यायला पाहिजे. ह्याला सुद्धा संस्कृतीच म्हणतात. हे या सर्व मंडळांनी समजून घ्यायला पाहिजे. परंतु हे पुण्याच्या बाबतीत कधीच घडलेलं नाही आहे. हीच 7 मंडळं दादागिरी करतात. या 7 मंडळांमध्ये 2 मंडळं जी आहेत ती फुल पैसेवाली मंडळं आहेत आणि ती पैसेवाली मंडळं येणाऱ्या काळामध्ये या 5 गणपतींना सुद्धा ओव्हरटेक करून पुढे जाण्याची शक्यता आहे. आता या गणपतीनंच फक्त सामाजिक देखावा जो काही आहे तो दाखवा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पर्यावरण वाचवा वगैरे असं त्यांनी काही यातून संदेश दिलेला आहे. कामियानी ही काहीतरी संस्था आहे वाटतं, त्यांच्या मार्फत काय हे जे काही काम आहे ते दाखवत आहेत. ते ढोलपथक काय काय कळालं नाही तिथलं. आता पुढं जे आहे ते इकडं पोवाडे वगैरे चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा एक छोटासा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ह्या बिल्डिंगवाल्यांना मस्त आहे एकदम गणपती वगैरे बघायला आणि खरंच वरूनच हे गणपतीची जी काही मिरवणूक आहे ती चांगली दिसत असेल, कारण जवळून अक्षरशः इतकी गर्दी असते, धक्काबुक्की असते ना, तर आपण बघू शकत नाही. आणि माणूस एका ठिकाणी किती वेळ थांबेल हा सुद्धा प्रश्न असतोच ना. बाहेरून आलेल्या लोकांना तर कळतच नाही की अरे गणपती नक्की कुठं आहे. आम्ही जवळपास आता अर्धा किलोमीटर चाललो, अजून गणपती दिसतच नाही आहे. तर गणपती हे जे काही मानाचे असतात ते पालखीमध्ये वगैरे असतात, तर ते गणपती सहजासहजी दिसत नाहीत. तर मला असं वाटतं की जरा थोडे उंचीवर वगैरे असतील तर लोकांना कळतील की बाबा इथं गणपती आहे आणि गणपतीचं सुद्धा चांगलं दर्शन होईल. आता हा पहिला आम्हाला मानाचा गणपती व्यवस्थित बघायचा होता, पण गर्दीमुळं धक्काबुक्की झाली. आम्ही बाजूला सरकलो आणि हा गणपती आम्हाला लक्षात सुद्धा आला नाही. हे बँड आहे, बँडच्या मागच हा गणपती आहे. आम्ही याच्यासाठीच थांबलेलो होतो, परंतु धक्काबुक्कीत आम्ही पुढे गेलो. आपल्याला पुण्यामध्ये भव्य दिव्य मूर्ती बघायला मिळतील असं नाही आहे. पुण्यातल्या सर्व मूर्ती या छोट्या असतात आणि एकदम सुबक आणि रेखीव अशा चांगल्या मूर्ती या आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतात. आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी या पालखीमध्ये हा मानाचा पहिला गणपती आहे, परंतु इतकी गर्दी, आजूबाजूला इतके कार्यकर्ते, काहीच लक्षात येत नव्हतं. दुसरा मानाचा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी. यांचं ढोल पथक जे होतं विघ्नहर्ता ढोल पथक, हे अतिशय सुंदर वादन करत होते. म्हणजे
ऐकायला बरं वाटत होतं. आम्ही या ठिकाणी बराच वेळ थांबलो आणि त्यांचं जे काही प्रात्यक्षिक आहे ते बघितलं. अतिशय उत्तम. म्हणजे जे काही बाकीची जी ढोलपथकं आहेत, गोरी गोमटी ढोलपथकं, फोटोग्राफर ढोलपथकं, त्यांच्यापेक्षा ह्या विघ्नहर्ता ढोलपथकाचं वादन मला नक्कीच आवडलं. दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी येत आहे. मी तुम्हाला सगळ्यांना हे जे काही गणपती आहेत त्यांचे ओरिजिनल फोटो मी तर बाजूला लावेन, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे गणपती दिसतात कसे. गुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती. आपण आता सध्या लक्ष्मी रोडवर आहोत. पुण्याचा प्रसिद्ध जो लक्ष्मी रोड आहे या ठिकाणी बाजारपेठ आहे, तो गणपती आता गुरुजी तालीमचा येतोय. आणि इतका वेळ आपण संस्कृती बघितली, संस्कृती ज्याच्या टिमक्या पुणेकर मिरवत असतात ती संस्कृती बघितली. तर थोडासा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला ते पण आपण या डॉल्बीच्या माध्यमातून बघू शकतो. आता येतोय मानाचा चौथा गणपती, तुळशीबागेतला गणपती. तुळशीबागेतला हा गणपती आपल्याला नेहमीच तुळशीबागेत गेल्यावर बघायला मिळतो. अतिशय सुंदर अशी मूर्ती असते. म्हणजे पुण्यातील आवडता गणपती असं कुठलं जर विचारलं तर मी नक्कीच तुळशीबाग असं सांगेन. मल्लखांब इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
केसरीवाडा मानाचा 5वा गणपती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांचा हा केसरीवाड्यातला मानाचा 5वा गणपती. आता काही लोकांना लोकमान्य टिळकांनी सुरुवात नाहीच केली असं म्हणून वाद घालायला या लोकांनी सुरुवात केलेली आहे. त्यांना असं कदाचित वाटतं पुण्यातलं राजकारण बघता, हा 5वा जो काही मान या गणपतीचा आहे तो काढून त्यांना त्यांच्या गणपतीचा मान पैशाच्या जोरावर घ्यायचा आहे असं वाटतं. अतिशय सुंदर मूर्ती आहे ही नाईक मंडळाची. आणि आता इथून पुढं आपण जे जाणार आहोत ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या साईडला जाणार आहोत. आणि आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथं आलेलो आहोत. तर अजून यांची सुरुवात व्हायची आहे. आता हे लक्ष्मी रोडवर घुसण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु नियोजन कसं शून्य असावं प्रशासनाचं मंडळाचं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एवढं मोठं मंडळ या ठिकाणी जर येणार आहे तर यांचे स्वयंसेवक कुठं आहेत, काय आहेत, काही कशाचा पत्ता नाही. एवढं मोठं मंडळ येणार आहे तर पोलीस प्रशासन कुठं आहे हे काही समजत नाही. अशा रीतीनं धक्काबुक्कीमध्ये आम्हाला काही दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं दर्शन झालं नाही आणि आम्ही या ठिकाणून बाहेर पडलो. बघू आता भविष्यामध्ये तरी प्रशासन सुधारतं का, जरा चांगल्या सुविधा द्यायचं या ठिकाणी प्रयत्न करतं का, आणि पहिल्यांदा या मंडळांनी सुधारायला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.